मुलांनो, आज आपण काल बघितलेल्या 11व्या पाठातील पुढील भाग आज बघूया. इथे ह्या मुलाने बघा आपल्या छातीच्या डाव्या बाजूला असा हात ठेवलेला आहे. तो हृदयाचे आकुंचन आणि प्रसरण किंवा हृदयाचे ठोके तो बघत आहे. हृदयाचे आकुंचन आणि शिथिलीकरण आलटून पालटून न थांबता होत असते. आकुंचन म्हणजे लहान होणे आणि मोठे होणे, लहान होणे, मोठे होणे. हृदय आकुंचन पावले की हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जाते. पुढच्या प्रत्येक आकुंचनाच्या वेळी ते पुढे पुढे ढकलले जाते. हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका असं म्हणतात. आपला तळहात छातीवर मध्यभागी पण किंचित डावीकडे ठेवला तर हृदयाचे ठोके आपल्याला जाणवतात. बघा, डॉक्टरसुद्धा आपल्याला तपासताना स्टेथोस्कोप कुठं ठेवतात बघा, आपल्या छातीवर थोडंसं किंचित डाव्या बाजूला ठेवतात आणि ठोके मोजतात आपले. मनगटापाशी त्वचेच्या अगदी जवळून जाणारी रक्तवाहिनी असते. तिथे बोटे टेकवली तरी ही ठोके आपल्याला जाणवतात. त्या ठोक्यांनाच आपण नाडीचे ठोके असं म्हणतो. आपल्या बघा मनगटाच्या तिथंसुद्धा आपण बोटं टेकवली किंवा डॉक्टर तसं सुद्धा तपासतात आपल्याला, तर ते आपल्याला जाणवतं बघा उंचवटासारखा आलेला असा. तर आपण नाडीचे ठोके म्हणायचं. माहीत आहे का तुम्हाला, आपण जेव्हा शांत झोपेत असतो तेव्हा नाडीचे ठोके मंद गतीने पडत असतात, म्हणजे हळूहळू पडत असतात. आपण जेव्हा जोराजोरात पळत असतो तेव्हा नाडीचे ठोके जलद गतीने पडत असतात. आपण जेव्हा जोरात पळतो, काम करतो, तेव्हा आपल्याला धडधडल्यासारखं होतं बघा पळून झाल्यानंतर. त्यावेळी ते ठोके काय होतात, जलद म्हणजे फास्ट पडतात. जरा डोके चालवा असं म्हटलंय. हृदय आकुंचन पावले की रक्तवाहिन्यांमध्ये हृदयातील रक्त ढकलले जाते. त्याचे कारण काय असेल असं म्हटलेलं आहे. तर फुफ्फुसे बघा, आता आपल्या शरीरातलं दुसरं अंतरेंद्रिय, पुढचं अंतरेंद्रिय आहे फुफ्फुसे. आपण श्वसन करतो तेव्हा नाकावाटे हवा शरीरात घेतो, आपण आत घेतो. ती ज्या अंतरेंद्रियामार्फत शरीराला पुरवली जाते त्यांना फुफ्फुसे म्हणतात. आपल्याला 2 फुफ्फुसे असतात. ती वक्ष पोकळीमध्ये बघा, इथं फुफ्फुसे दाखवलेले आहेत, ही 2. हे एक आहे आणि हे एक आहे. आणि मध्ये आहे ते हृदय आहे बघा. 2 फुफ्फुसे आहेत. त्यातील एक उजव्या बाजूला, दुसरे डाव्या बाजूला असते. 2 फुफ्फुसांच्या मध्ये किंचित डाव्या बाजूला आपले हृदय असते. तिथे डाव्या फुफ्फुसामध्ये खोलगट जागा असते. उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडेसे मोठे असते. श्वासाबरोबर आत घेतलेली हवा फुफ्फुसापर्यंत पोहोचवण्यासाठी एक नळीसारखे अंतरेंद्रिय असते. त्याला श्वासनलिका असं म्हणतात. श्वासनलिकेला पुढे 2 छोटे फाटे फुटतात. त्या फाट्यांना श्वसनी असं म्हणतात. आता पुढच्या पानावरती आपण बघूया. इथं आपल्याला फुफ्फुसाबद्दल सगळी माहिती सांगितलेली आहे. फुफ्फुसाची माहिती, 2 फुफ्फुस असतात आपल्या वक्षपोकळीमध्ये. श्वास घेतल्याने फुफ्फुसे थोडीशी प्रसरण पावतात, म्हणजे मोठी होतात. त्यामुळे श्वास घेतल्यावर छाती फुगते आपली. हृदय आणि फुफ्फुसे यांची कामे एकमेकांवर अवलंबून असतात. ही दोन्ही इंद्रिये महत्त्वाची आहेत. ती वक्षपोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात असतात, म्हणून ती सुरक्षित असतात. बघा, बरगड्या असतात कठीण, त्या बरगड्यांमध्ये ही 2 इंद्रिय व्यवस्थित सुरक्षित असतात. आता पुढचं अंतरेंद्रिय बघा, मेंदू. तो आपल्या डोक्यामध्ये असतो ना मेंदू. आपण म्हणतो ना, तुला काय मेंदू आहे का नाही, हे माझ्या मेंदूला लागेल बाबा म्हणतो ना. मेंदू हा सगळ्यात शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे बघा. शिरोपोकळीमध्ये, म्हणजे डोक्याची पोकळी ती शिरोपोकळी, त्यामध्ये असणारा मेंदू आपले अत्यंत महत्त्वाचे अंतरेंद्रिय आहे. आपल्या सर्व हालचालींवर मेंदूचे नियंत्रण असते. राग येणे, आनंद वाटणे, दुःख होणे अशा सर्व भावनांची जाणीव आपल्याला मेंदूमध्ये होते. ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थ ही मेंदूमध्येच समजतो. म्हणजे आपल्याला चव जी लागते किंवा आपल्याला काय एखादा गोष्टीचा वास येतो, एखादी गोष्ट आपल्या डोळ्यांनी दिसते, आपण बघतो, त्याची जाणीव हे सगळं मेंदू काम करत असतो बघा. मेंदूला इजा झाली, म्हणजे मेंदूला जर दुखापत झाली तर माणूस कायमचा अपंग होऊ शकतो किंवा तो दगावण्याचा सुद्धा संभव असतो, म्हणजे तो मृत्यूसुद्धा पाहू शकतो. त्यासाठी मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते. म्हणजे संरक्षण खूप महत्त्वाचं आहे. मेंदू हा सगळ्या शरीरामध्ये सगळ्यात संपूर्ण महत्त्वाचा घटक आहे, अवयव आहे, इंद्रिय आहे. म्हणून निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच घातलेले आहे. बघा, इथं मेंदू कसा व्यवस्थित आहे, त्याच्यावरती कवटी आपली कठीण, हे डोक्याचा भाग आहे ना, ह्याला कवटी, त्याच्यावरती आणि परत केस आहेत बघा. आपल्याला माहीत आहे का तुम्हाला, आपण कविता पाठ करतो ती आपल्या मेंदूत नोंदवली जाते, म्हणून ती आपल्या लक्षात राहते. मेंदूच्या या कामाला स्मरणशक्ती असं म्हणतात. आपली स्मरणशक्ती असते, ती आठवतो आपण तिला. मानवी शरीराची रचना खूप गुंतागुंतीची आहे. बघा, आपण थोडी थोडी माहिती बघितली तरी आपल्याला खूप गोंधळ असतो, वाटतो की नाही. म्हणजे शरीराच्या बाहेर जे अवयव दिसतात ते सुटसुटीत आहेत, परंतु आतले जे अवयव आहेत, श्वासनलिका, मग तर आपलं तोंडाच्या आतील भाग सगळा, जठर आपण किंवा आपण फुफ्फुसे, हृदय, श्वासनलिका, रक्तवाहिन्या, हे जे आपण सगळं बघितलं, हे सगळे अवयव किंवा ही सगळी गुंतागुंत आहे आतमध्ये. आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालावे यासाठी शरीरात कितीतरी अंतरेंद्रिय असतात. त्यांची रचना आणि कामे यांची माहिती खूप मनोरंजक आहे. मोठेपणी ती तुम्ही जरूर मिळवा. म्हणजे तुम्ही मोठे झालाल, पुढच्या वर्गात गेला की त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला व्यवस्थित अगदी सूक्ष्मपणे मिळेल.
आता इथं काय शिकलो असं म्हटलेलं आहे बघा. आपण काय शिकलो ह्या पाठामध्ये? शरीराच्या आत चालणारी अनेक महत्त्वाची कामे वेगवेगळी इंद्रिये करतात. अशी इंद्रिये शरीराच्या आत असतात, ती बाहेरून दिसत नाहीत, त्यांना अंतरेंद्रिये म्हणतात. डोके आणि धड यांच्या आत असणाऱ्या पोकळ्यांमध्ये अंतरेंद्रिये सुरक्षित राहतील अशा रचना केलेल्या असतात शरीरामध्ये. गळलेला घास घशापासून जठरापर्यंत पोहोचण्याचे कार्य ग्रासनलिका करते. तिला अन्ननलिका म्हणतात. ती वक्षपोकळीमध्ये असते. हृदय शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त खेळते ठेवते. त्यासाठी ते सतत आकुंचन आणि शिथिलीकरण पावत असते. हृदयाच्या आकुंचनामुळे रक्तवाहिन्यांमध्ये हृदयातील रक्त ढकलले जाते. श्वसनावाटे शरीरात घेतलेली हवा ज्या अंतरेंद्रियामार्फत शरीराला पुरवली जाते त्यांना फुफ्फुसे म्हणतात. उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडेसे मोठे असते. हृदय आणि फुफ्फुसे वक्षपोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात सुरक्षित असतात. मेंदू आपले अत्यंत महत्त्वाचे आंतरेंद्रिय आहे. शिरोपोकळीत कवटीच्या आत मेंदूला सुरक्षित स्थान असते. हालचालींवर नियंत्रण असणे, भावनांची जाणीव होणे आणि ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थ लावणे ही मेंदूची कामे असतात. आता इथं हे लक्षात ठेवा म्हटले बघूया. अपघात झाला आणि डोक्याला मार लागला तर कवटीला इजा होऊ शकते. त्यामुळे जर मेंदूला दुखापत झाली तर कायमचे अपंगत्व येते किंवा माणूस दगावतो सुद्धा. म्हणून फटफटी किंवा स्कूटर चालवताना हेल्मेट वापरावे. हेल्मेट सक्ती बघा केलेली आहे आपल्या शासनानं, महाराष्ट्र शासनानं, भारत सरकारनं. हेल्मेट दुचाकीवर जात असताना, कारण दुचाकीवरनं ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला तर माणूस खाली पडतो रस्त्यावरती आणि पडल्यामुळे त्याच्या डोक्याला जर मार बसला जोरात तर माणूस त्या ठिकाणी काय होऊ शकतो? मरण पावू शकतो. म्हणून हेल्मेट हे घालावं असं इथं सुचवलेलं आहे. आता आपण स्वाध्याय बघूया. पाठाचा स्वाध्याय बघूया. जरा डोके चालवा. जोराने पळत गेल्यानंतर आपल्याला धाप का लागते? असं म्हटलं. जोराने आपण जेव्हा पळतो त्यावेळी धाप का लागते? म्हणजे आपण दमतो का? तर आपला श्वासोच्छ्वास हा जलद होत असतो. श्वासोच्छ्वास जलद होत असतो म्हणून आपल्याला काय लागते? धाप लागते किंवा आपल्याला मिळणारा ऑक्सिजन जो आहे तो कमी पडतो आपल्याला. पुरत नाही आपल्या शरीरातला ऑक्सिजन किंवा बाहेरचं ऑक्सिजन आपल्याला पुरत नाही म्हणून आपल्याला धाप लागते. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. अंतरेंद्रिय म्हणजे काय? आता तुम्ही काय करायचं आहे? हा पाठ व्यवस्थित वाचायचा आहे. ह्या पाठाचे सगळे प्रश्न जे आहेत हे पाठामध्ये आहेत, ते तुम्ही शोधायचे आहेत. तरी पण मी थोडंसं सांगायचा प्रयत्न करते इथं. अंतरेंद्रिय म्हणजे शरीराच्या आत असणाऱ्या इंद्रियांना अंतरेंद्रिय म्हणतात. पोटाच्या भागातील पोकळीच्या 2 भागांची नावे सांगा. आता पोटाच्या भागातील 2 पोकळ्या असतात त्यांना काय म्हणतात? उदरपोकळी आणि कटिपोकळी. बघा, उदरपोकळी आणि कटिपोकळी. तिसरा, वक्षपोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात कोणती महत्त्वाची इंद्रिये असतात? तर वक्षपोकळी म्हणजे वरती बघा छातीजवळची, त्याच्यामध्ये कोण असतं? हृदय आणि फुफ्फुस ही 2 महत्त्वाची इंद्रिये असतात. श्वास घेतल्याने छाती का फुगते? तर श्वास घेतल्याने हवा आत जाते. हवा आत गेल्यामुळं आपली फुफ्फुस काय होतात? प्रसरण पावतात, मोठी होतात, म्हणून छाती फुगते. निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच का घातले आहे? तर मेंदू हा महत्त्वाचा अवयव आहे, इंद्रिय आहे आणि त्याचं संरक्षण होण्यासाठी तिथं कवटीचे कवच घातलेले आहे. रिकाम्या जागा बघा. अन्नाच्या पचनाचे काम करणारी अंतरेंद्रिये उदरपोकळीत असतात. 2. आपल्याला 2 फुफ्फुसे असतात. 3. हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका म्हणतात. 4. सर्व भावनांची जाणीव आपल्याला मेंदूमध्ये होते. 5. मानवी शरीराची रचना खूप गुंतागुंतीची, इथं कुठला शब्द आहे? गुंतागुंतीची आहे. आता पुढचा प्रश्न, चूक की बरोबर ते लिहा. हे सगळेच्या सगळे बरोबर आहेत बरं का. ग्रासनलिका वक्षपोकळीत असते, बरोबर आहे. हृदय आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते, बरोबर आहे. तोंडातल्या घासाचा ओलसर गोळा होतो, बरोबर आहे. ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदूमध्ये समजतो, हे सुद्धा बरोबर आहे. आता पुढचे प्रश्न थोडेसे बघा राहिलेले. कारणे लिहा म्हटलंय. अंतरेंद्रिय जागच्या जागी राहावी अशी शरीराची रचना असते. बघा, आपण हालचाल करतो, आपलं शरीर इकडं तिकडं हलतं, त्यावेळी आपली अंतरेंद्रिये सुरक्षित राहावीत यासाठी अंतरेंद्रिये जागच्या जागी राहावीत अशी शरीराची रचना केलेली असते. असं तुम्ही उत्तर लिहू शकता. हे उत्तरसुद्धा तुम्हाला बघा पान नंबर, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं मिळू शकते बघा. अंतरेंद्रियांची रचना पहिल्या पानावरती आहे. ते आपल्या कालचा जो आपण पाठ बघितला ना त्या पाठामध्ये आहे त्याची माहिती, त्या भागामध्ये त्याची माहिती आहे. थोडीशी बघा तुम्ही. शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त खेळते ठेवावे लागते. रक्त का खेळते ठेवावे लागते? तर त्याचं उत्तर मात्र आहे बघा इथं. शरीरभर पसरलेल्या त्याचं उत्तरसुद्धा काल आपण जो भाग बघितला ना त्याच्यामध्येच आहे बघा. कालचा जो भाग बघितला त्याच्यामध्ये आहे त्याचं उत्तर, ते तुम्ही बघा व्यवस्थित.
नंतर पुढचा प्रश्न बघूया आता इथं. मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते. याचं उत्तर मात्र आहे इथं. मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते. कारण का म्हटलं बघा इथं. इथं आहे बघा. म्हणजे इथं आहे त्याचं उत्तर. मेंदूला इजा झाली तर माणूस कायमचा अपंग होऊ शकतो किंवा दगावण्याचा संभव असतो. त्यासाठी मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते. पुढं जोडा जुळवा. अ गट आणि ब गट. रक्तपुरवठा याचं काय आहे बघा, हृदय हे काम करतं. श्वसनाचं काम फुफ्फुसे करतात. घा जठरापर्यंत पोहोचवणे अन्ननलिका आणि हालचालींवर नियंत्रण मेंदू. तुम्ही आता काय करा, हा पाठ वाचा आणि स्वाध्याय व्यवस्थित सोडवा आणि आपल्या ग्रुपवरती पाठवा.